कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावात पुराचं पाणी आल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। ताम्रपर्णी नदीच्या पुराचं पाणी या परिसरात पसरलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये तर काहींच्या घरामध्येही पाणी गेलंय। खासदार शाहू महाराज यांच्यासह आमदार सतेज पाटलांनी देखील या परिसराची पाहणी केलेली आहे। चंदगडमधील स्थितीचा आढावा घेतलाय आणि तिथल्या स्थानिकांशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूयात। कोल्हापूरच्या चंदगड या भागामध्ये मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली। माझ्या पाठीमागची सगळी दृश्य तुम्ही पाहू शकताय, जी या चंदगड भागातले आहेत। ताम्रपर्णी या नदीला पूर आल्यानंतर या संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं आणि अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी गेलं। मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांचं झालं। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू की काय नेमकी परिस्थिती, काय सांगाल, कुठं तुमचं या परिस्थितीत दुकान वगैरे? आमचं निट्टूर रस्त्याला दुकान बी आहे, आम्ही राहतोय पण तिथंच। जवळ पाऊस आला तर 2-3 वेळा पाणी येतं आहे आमच्या घरी। 2-3 वेळा पाणी येतं आहे, ते परत सामान काढायचं, ठेवायचं, दुसरीकडे शिफ्ट करायचं आणि परत आणून लावायचं, असं व्यापाऱ्यांचं भरपूर नुकसान होतं आहे। पुऱ्या बाजारपेठेत कोवाडमध्ये नुकसान होतं आहे। तरी हे नुकसान, ह्याचं नियोजन भले नदीतला गाळ असेल तो काढला पाहिजे। तो गाळ काढल्यानंतर थोडंसं तरी कमी होईल आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होणारे कमी होईल। हे शासनानं ताबडतोब दखल घ्यावी अशी मी त्यांना शासनाला विनंती करतो। यापूर्वी पूर आलेलं काय? यापूर्वी 19ला, 20ला, 21ला, दरवर्षी 19ला तर पूर्ण आमचा एक मजला बुडाला होता। पूर्ण एक मजला बुडाला होता। त्यातनं सुद्धा आम्ही सावरून आता येतोय, पण आता सध्या सुद्धा पाणी दरवर्षी येतंय, 2-3 वेळा येतंय। त्यामुळे काही करून शासनाने ताबडतोब लक्ष द्यावं। आत्ता पाणी किती होतं या परिसरात? आता कंबरभर पाणी होतं इथं निट्टूर रोडला, आणि त्या इथं बाजारपेठ म्हणा किंवा रहिवासी जे आहेत हे पूर्ण स्थलांतर पूर्ण बोरी बिचारा घेऊन जावं लागतं आहे। तर हे प्रत्येक वर्षी असं असतं आहे। त्यामुळं नेमकं ह्याचा जास्तीत जास्त दखल घेऊन हा पूर्ण खाली करावं लागतं आहे। राहणारी जी वस्ती आहे तीसुद्धा मुलाबाळा सकाट घेऊन आपल्याला कुठेतरी आसरा घ्यावा लागतो। ह्याच्यासाठी शासनाने काय तर ताबडतोब याच्यावर उपाय करून आम्हाला यातून मुक्तता करावी। मार्ग किती बंद होते या भागातले? मार्ग 5-6 बंद आहेत सगळे। जुनगे रोड, निट्टूर रोड, बेळगाव सगळं नाही जाता येत नाही, सगळं बंद आहे। कोल्हापूर सगळंच बंद आहे, कुठं जाता येत नाही। चंदगड या कोवाड या गावातल्या या नागरिकांशी संपर्क तुटलेला होता। बेळगावला जाणारा रस्ता बंद होता, त्याचबरोबर कोल्हापूरला जाणाराही रस्ता बंद होता। त्यामुळं या संपूर्ण कोवाड या परिसरातल्या नागरिकांचं हाल या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर या परिसरातलं जे पाणी साचलेलं होतं त्यामुळं अनेक दुकानांमध्ये पाणी गेलं, अनेक घरांमधल्या प्रापंचिक वस्तूंचं नुकसान झालं। त्यामुळं पूर परिस्थितीमुळे या कोवाड परिसरातल्या नागरिकांचं हाल आपल्याला पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।